नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर जो विषय प्रेझेंट करणार आहे, त्या विषयाचं शीर्षक असं आहे की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या च्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट बघितल्या जाते, तपासल्या जाते किंवा त्या पद्धतीने ती शिकल्या जाते. तर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका टूलवर मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पूर्ण माहिती तंत्रज्ञानाला एक प्रश्न विचारला की हल्लीच्या काळामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी कुठकुठल्या आहेत. व्हॉट आर दी इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स इन करंट सिच्युएशन ॲज फार ॲज द ह्युमन लाईफ इज कन्सर्न. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये या क्षणाच्या किंवा या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या त्यांनी प्रिझर्व करायला पाहिजे. आणि मला खूप छान माहिती त्यातून मिळाली. मिळालेल्या माहितीचा सारांशात्मक भाग मी आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तर सर्वोत्तम गोष्टींमध्ये, माणसाच्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टींमध्ये पहिली जी गोष्ट त्यांनी नमूद केली ती अशी आहे की शारीरिक आरोग्य. शरीर निरोगी असेल तर माणसाचं आयुष्य जगणं अतिशय सोपी आणि सुसह्य होतं. त्यामुळे आयुष्यामधली सर्वात पहिली प्रिझर्व करण्यासारखी जी गोष्ट आहे ती आहे की शारीरिक आरोग्य. मी त्याबाबत फार डिटेलमध्ये बोलणार नाही, कारण त्या संदर्भात बरीच माहिती सध्याच्या काळामध्ये पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य ठणठणीत ठेवण्याची सवड मिळणं हे अतिशय सर्वोत्तम गोष्टीमधली एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी त्यांनी सांगितली की मानसिक शांतता. तणावमुक्त मन आणि आनंदी जगण्याचं सूत्र हे एकमेकांशी निगडीत आहेत. जितकं तणावमुक्त मन असेल तितकंच आनंदी जीवन जगण्याची कार्यशैली आपल्याला निर्माण करता येईल. शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता या दोन गोष्टीनंतर जी सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर आली ती अशी आहे की आयुष्यातील वेळ. माणसाचं आयुष्य अतिशय सीमित वेळेमध्ये सुरुवात होतं आणि संपतं. त्यामुळे या मर्यादित आयुष्यामध्ये गेलेली वेळ कधीही परत येत नाही. त्यामुळे वेळेचा आदर करणं म्हणजेच आयुष्याचा आदर करणं. त्यामुळे तिसरी महत्त्वाची जी प्रिझर्व करण्यासारखी गोष्ट आहे, नियोजन करण्यासारखी गोष्ट आहे, ती आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण असलेली अतिशय मर्यादित वेळ. हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ती दिवसेंदिवस खरंच मर्यादित अवस्थेत येत चाललेली आहे. त्यामुळे तिसरा महत्त्वाचा आस्पेक्ट जो आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रिझर्व करायला पाहिजे तो आहे की आपला वेळ. आपण कुठे अतिरिक्त वेळ खर्च करतो आहे आणि तो कशामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे या संदर्भातली जाणीव जागृती आपण वाढवायला हवी. चौथी जी महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती अशी आहे की नातेसंबंध आणि प्रेम. माणसाच्या आयुष्यामध्ये त्याने निर्माण केलेले किंवा त्याच्यासोबत निर्माण झालेले नातेसंबंध आणि प्रेम ही अतिशय महत्त्वाची गोष्ट या काळामध्ये प्रिझर्व करण्यासारखी आहे किंवा त्याला जोपासायला गरजेची आहे. कुटुंब, मित्र, सुखदुःखात साथ देणारी माणसं मौल्यवान असतात. सहानुभूती असणं, इतरांबद्दल प्रेम असणं, आदराची भावना मिळणं आणि आदर देणं, प्रेम मिळवणं आणि प्रेम देणं या गोष्टी माणसाला आतून अधिक समृद्ध करत असतात. त्यामुळे जी या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एक गोष्ट जी आहे की ती आहे की अतिशय सर्वोत्तम पातळीचे नातेसंबंध आणि प्रेम. पुढे गेल्यानंतर अजून जी माहिती मला मिळाली त्या माहितीमध्ये सर्वोत्तम माहिती किंवा सर्वोत्तम दिशादर्शक माणसाला प्रिझर्व करणारी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि शिक्षण. जेवढं तुम्ही स्वतःमध्ये ज्ञानासाठी आणि शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करणार तेवढीच तुमची प्रगती होण्याचे जास्त चान्सेस असतील. सतत शिकत राहणं. मी फक्त पुस्तकी शिकण्याबद्दलच म्हणत नाहीत. वेगवेगळ्या कला असतील, वेगवेगळ्या
छंद असतील, वेगवेगळे गोष्टी असतील, त्या सतत शिकणे हे फार महत्त्वाचं आहे. ज्ञान माणसाला परिपक्व आणि सुजाण बनवतं आणि चुकांमधून माणूस स्वतःमध्ये सुधारणा करतो. त्यामुळे सतत शिकत राहणं, सतत चुका करत राहणं आणि त्या चुकांमधून शिकत राहणं, किंबहुना झालेली चूक परत न करता नवीन चुकांमधून नवीन अनुभव निर्माण करणं गरजेचं असतं. त्यामुळे ज्ञान आणि शिक्षण याला असाधारण महत्त्व माणसाने आपल्या आयुष्यामध्ये द्यायला हवं. पुढच्या ज्या महत्त्वाच्या फॅक्टर्स आहेत आपल्या माणसाच्या आयुष्याला दिशा देणार आहेत ते आहेत की स्वातंत्र्य आणि स्वाभिमान. स्वतःचे निर्णय घेण्याचे, स्वतःचे विचार मांडण्याचे, जगण्याचे स्वातंत्र्य आणि स्वाभिमान. स्वाभिमान म्हणजे काय? स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता जगणं. आयुष्यामध्ये 100% आपण आपल्याच पद्धतीने जगू शकत नाहीत. काही ठिकाणी आपल्याला तडजोड करावीच लागते. परंतु पूर्ण आयुष्यच तडजोडीचं असेल तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मला जे व्यक्त व्हायचं आहे, मला जे सांगायचं आहे त्याचं स्वातंत्र्य मिळणं आणि माझं स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक माझ्या आयुष्यामध्ये निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे गेल्यानंतर अजून एक फॅक्टर त्यांनी माणसाच्या आयुष्यामध्ये प्रिझर्व करायला सांगितलं आहे, तो आहे की समाधान आणि आनंद. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं, बाहेरच्या जगाशी स्पर्धा न करणं, आपला अंतर्गत आनंद स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणं आणि बाह्य गोष्टीपासून मनातून आनंदी असणं. ज्या काही बाह्य जग आहेत त्याच्याबद्दल जास्त तक्रारी न करता, कुरबुर न करता त्याच्याबद्दल पण आनंद असणं, परंतु मूळ स्तोत्र जो आहे तो आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये समाधानाच्या स्वरूपात शोधणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या सर्व यादीमध्ये प्रचंड श्रीमंत असणं किंवा प्रचंड आर्थिकरित्या साक्षर असणं किंवा प्रचंड आर्थिकरित्या स्थिर असणं याला फारसं स्थान दिलेलं नाही आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं हे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. परंतु खरं तर मी शोधत होतो की याच्यामध्ये आर्थिकतेला काही खूप मोठा स्थान दिलेलं आहे का. परंतु या सर्व माझ्या वाचण्यामध्ये मला एक लक्षात आलं की खूप मोठ्या आर्थिक स्थैर्यापर्यंत पोहोचण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली नाही. किंबहुना एक बेसिक आर्थिक स्तर आपण सर्वांनी गाठायलाच हवा. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या या जगामध्ये एक बेसिक आर्थिक स्तर गाठणं फार काठिण्य पातळीचं नसेल. मी अतिश्रीमंत होण्याच्याबद्दल बोलत नाही आहे, परंतु एक बेसिक आर्थिक स्तर गाठणं, निर्माण करणं हल्लीच्या काळामध्ये तितकंसं कठीण राहिलेलं नाही आहे. श्रीमंत होणं आजही कठीण आहे आणि ते नेहमीच कठीण असणार आहेत. परंतु ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी मला खरंच माझं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आणि मला ही सर्व गोष्ट तुमच्यासमोर शेअर करायची होती. त्यामुळे ही क्लिप तुम्हाला कशी वाटली आणि खरंच या गोष्टी ज्या मी नमूद केल्यात त्या खरंच मानवी आयुष्याला दिशादर्शक आहेत का, मौल्यवान आहेत का, आपल्या कॉमेंटमधून जरूर कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.